भाजी बाजार येथील नारायणगुरू महाराजांच्या मठामध्ये पुण्यतिथी महोत्सव साजरा झाला। श्री नारायणगुरू महाराजांची 52वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। गोपालकाला पुष्पवृष्टी करण्यात आली। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रियः। जो श्रद्धावान असतो त्याला ज्ञान मिळतं असं श्री गोपालकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत सांगतात। भाजी बाजार येथील मठात श्रीमद शंकरानुचर नारायणगुरू महाराजांची 52वी पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली। चंडीयाग, विष्णू सहस्त्रनाम, महाआरती, महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं। नारायणगुरू महाराज तेव्हापासून हा उत्सव सलग चाललेला आहे आणि पुण्यतिथी उत्सव शंकर महाराजांचा उत्सव होतो सर्वपित्री अमावस्येला। सर्वपित्री अमावस्येच्यानंतर हा मार्गशीर्ष अष्टमी या दिवशी महाराजांचा उत्सव समाधिस्थ झाले। आम्ही म्हणजे इकडे भक्तमंडळी इतके आहेत की मुंबईहून सगळीकडे भक्तमंडळी येतात, सगळे येतात आणि काय हे पण चाललेलं आहे म्हणजे एक अदृश्य शक्ती काम करते। म्हणजे इथे ना पावती आहे ना काही आहे, कोणाला दक्षिणा मागत नाही, काही तेथील तेवढे येते सगळे सेवाभावानी करतात। ज्या कार्यक्रमांना सतत तशी व्यवस्थेची सवय म्हणजे जो पायंडा महाराजांनी घालून दिला आहे त्यानुसार उन्मोचनला असते, माहुलीला असतो, सगळे उत्सव असे चालू होते। पंढरपूरचे वाडी आणि यज्ञ परंपरा कायम सध्या राहिलेल्या आहेत। महाराजांच्या ज्या यज्ञ परंपरा ज्या होत्या पुरातन काळापासून त्या आजही कायम ठेवलेल्या आहेत। आणि यंदा कोणता यज्ञ केला होता? चंडी याग होता आणि बाकीच्या उत्सवात वेगवेगळे यज्ञ जे आहेत, रुद्र स्वाहा होता, भागवत स्वाहा आणि दरवर्षी ज्या तिथीनुसार यज्ञ होतात ते अखंड चालतात। हे सगळं गुरु परंपरेनुसार सुरू आहे आणि नारायणगुरू महाराज हे जे अयोध्येचे मूळ अयोध्येचे, तिथून त्यांना स्वप्नात त्यांच्या गुरुचं दर्शन झाल्यामुळे ते गुरुच्या शोधामध्ये पूर्ण भारत भ्रमण करून ते इथे अमरावतीला त्यांना त्यांच्या गुरुचं दर्शन झालं गणवरकर इथे। आणि मग तेव्हापासून त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार, शंकरगुरू महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी हरिनाम सप्ताह, यज्ञकर्म हे सगळं निरंतर चालू ठेवलं आहे आणि ते अजूनही गुरु परंपरेनुसार सध्या सुरू आहे आणि हे पुढेही निरंतर सुरू राहील। सद्गुरू कृपेने हे सगळं चालत राहील। आणि आजचा जो अष्टमीचा हा उत्सव आहे नारायणगुरू महाराजांचा, नारायणगुरू महाराज 1967मध्ये समाधीस्थ आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मार्गशीर्ष अष्टमीला हा दरवर्षी हा उत्सव इथे पुष्पवृष्टीचा आणि त्याचा उत्सव साजरा होतो। इथे यापूर्वी नामसप्ताह आणि यज्ञ हा पण होतो। हा यावेळेस चंडीयाग झालेला आहे आणि नामसप्ताह सध्या सुरू आहे। त्याचा काला उद्या गुरुवारी उद्या त्यांचा नामसप्ताहाची समाप्ती आणि काला होणार। हे गुरुपरंपरेनुसार सगळं चालू राहणार। पिढ्यानपिढ्या लोक आहे, ही आमची 5वी पिढी असेल। आम्ही लहान होतो तेव्हापासून अशी मोठा जुना मठ होता, तेव्हापासून सगळी हळूहळू वाढत गेलं। म्हणजे आम्हाला आठवते की आम्ही 57 वर्षाचा आहे, 57 वर्ष सलग हे पाहतात अखंड असं अजून किती वर्ष आपण राहू नाही राहू पण हे चालू राहणार। राणी अगदी ते होतं फक्त अंगावर नाही, त्यामुळे फक्त पाठ फेटा आणि बांधायच्या, बाकी अगदी एखादं होतं राहू स्वतः आम्ही त्यांच्या जेवण
आणि नवीन पिढी आज सगळी या मार्गाला लागलेली आहेत. महाराजांची जे भक्त होते ती नवीन पिढी आज बाहेरच्या देशात जरी असले तरी पण आज महाराजांची परंपरा कायम अमेरिकेत ऑस्ट्रेलियात कायम राखतात आणि त्या वेळेस तिथे त्यांचं स्मरण होतात. आणि आज धावपळीच्या आणि टेन्शनच्या या युगामध्ये हे आवश्यक पण आहे. आवश्यक आहे आणि तो मार्ग महाराजांनी दिलेला आहे. आध्यात्मिक पाया जर त्या व्यक्तीचा असला तर ती कुठेच डळमळू शकणार नाही. ती कुठेही असली, कुठल्याही स्पर्धेत असली तरी तितक्या सार्थकपणे कायम राहील आणि तो महाराजांचा आशीर्वाद अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. धन्यवाद. शंकरानुचर श्री नारायण गुरु महाराजांचा 52वा पुण्यतिथी सोहळा इथे मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे. चंडीयाग, महाआरती, विष्णू सहस्त्रनाम असा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे काम असंच सुरू राहणार अशी श्रद्धा भाविकांची आहे. विदर्भ न्यूजसाठी प्रदीप इंगळे यांच्यासह मी मंजू आकोटकर. या सप्ताहाची सांगता पुष्पवृष्टीने झाली. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला सायंकाळी 4:55 महाराजांनी देह ठेवला, वैकुंठागमन केलं. ती वेळ पुष्पवृष्टीने साजरी केली जाते. बुधवारी देखील प्रथम भजन करून विठ्ठल विठ्ठलच्या गजरात महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सद्गुरूंनी देह ठेवला तरी ते अद्भुत शक्ती खेळवून आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात अशी श्रद्धा प्रत्येक शिष्याची आहे, भक्तांची आहे व सद्गुरूंचंही तसं वचन आहे आणि तसे अनुभवही भक्तांना आले आहेत. वर्षानुवर्षांपासून यज्ञ, याग, महाप्रसादाचं आयोजन येथे केलं जातं. यज्ञ केल्याने वातावरण शुद्ध होतं. तेव्हा यज्ञाचा पायंडा महाराजांनी घालून दिलाय, तर भुकेल्यांना अन्न या संत गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणेच नारायण गुरु महाराजांनी देखील महाप्रसादाची जी परंपरा सुरू केली ती आस्थागायत सुरू आहे. शिष्यमंडळींची ही 5वी पिढी आहे जी महाराजांच्या सेवेत आहे. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.